विश्रामबाग पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद। पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। असं असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती दीपाली भुजबळ, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बरुरे व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन केलं असता त्यांनी घरफोडी झालेल्या घटनास्थळावरून भेट देऊन सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारामार्फत घरफोडी गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेतला असता जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड, वय 38 वर्ष, राहणार आंबेडकर वसाहत, डीपी रोड, सूरज प्रोव्हिजन जवळ, गणेशखिंड, पुणे याने विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 72/2024 भारतीय दंडविधान कलम 457, 454, 380 मधील घरफोडी केल्याचं निष्पन्न झालं। त्याप्रमाणे आरोपी हा पुणे रेल्वे स्टेशन या परिसरात असल्याचं तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बरुरे, पोलीस हवालदार 6485 भोसले, पोलीस नाईक 7403 वलटे व पोलीस शिपाई 8292 खरात, पोलीस शिपाई 1267 पाटील यांना बातमीदारामार्फत समजलं। पथकातील पोलीस हवालदार मयूर भोसले, पोलीस नाईक वलटे, पोलीस शिपाई आशिष खरात व पोलीस शिपाई पाटील यांनी आरोपी जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड यांचा विश्रामबाग, शिवाजीनगर तसेच पोलीस स्टेशन हद्दीमधील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा मागमूस काढत सतत 4 दिवस कसोशीने शोध घेऊन व सापळा रचून त्यास अतिशय शिताफीने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे विश्रामबाग पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा क्रमांक 72/2024 भारतीय दंडविधान कलम 457, 454, 380 याप्रमाणे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने नमूद गुन्ह्यातील तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 80/2024 भारतीय दंडविधान कलम 457, 454, 380 ही घरफोडी देखील त्यानेच केल्याचं निष्पन्न झालं। विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करून अतिशय शिताफीने आरोपी नामे जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड, वय 38 वर्ष, राहणार आंबेडकर वसाहत, डीपी रोड, सूरज प्रोव्हिजन जवळ, गणेशखिंड, पुणे यास अटक केली। त्याच्याकडून एकूण 2 घरफोडी विश्रामबाग पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 72/2024 भारतीय दंडविधान कलम 457, 454, 380, 2 80/2024 भारतीय दंडविधान कलम 457, 454, 380 एकूण 2 गुन्ह्यांची उकल करून 4,09,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।